नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकमधील गोंधुगिरी महिलांचे शोषण आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपामध्ये अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात तपास वेगाने पुढे जात आहे. या प्रकरणात आता रुपाली चाकणकर यांच्या भोवती ही संशयाची सुई फिरू लागल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष तपास पथक एसआयटीने आता आपला तपास शिवनिका संस्थेकडे वळवला आहे. अशोक खरातने स्थापन केलेल्या या संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार आणि विविध कार्यक्रम राबवले गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या संस्थेशी संबंधित सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या चौकशीसाठी काही सदस्यांना समन्स बजावण्याची प्रक्रिया सुरू असून शिवनिकाशी संबंधित असल्यामुळे रुपाली चाकणकर यांना ही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. मात्र त्यांच्या अटकेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. दरम्यान खरात प्रकरणामुळे चाकणकर यांना आधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि त्यानंतर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. खरातसोबत इतर काही राजकीय नेत्यांचे फोटोही व्हायरल झाल्याने या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढली आहे. विरोधकांकडून या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाईची मागणी होत असून खरातला पाठबळ देणाऱ्या राजकीय नेत्यांचीही चौकशी करावी असा दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर एसआयटी आता आर्थिक व्यवहार, निधीचा वापर आणि संभाव्य राजकीय पाठबळ या सर्व अंगांनी तपास करत आहे. येत्या काही दिवसात शिवनिका संस्थेतील अनेक पदाधिकाऱ्यांची चौकशी आणि शक्य तितकी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच रुपाली चाकणकर यांना अटक होणार का याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी एसआयटीच्या हालचालीमुळे या प्रकरणाला नववळण मिळालं असून राज्याचं लक्ष या तपासाकडे लागलेलं राहिलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.